मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आणि राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या। आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तुलनेत वैशाली दरेकर यांची राजकीय प्रतिमा तेवढी मोठी नाही। आपण पाहूयात वैशाली दरेकर यांची आजवरची राजकीय कारकीर्द ग्राफिक्समधून। कल्याणमधील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या मूळच्या शिवसैनिक आहेत। कल्याण डोंबिवलीत उत्तम वक्ता आणि आक्रमक नेता अशी ठाशीव ओळख त्यांनी मिळवली आहे। 2009 साली वैशाली यांनी मनसेच्या तिकिटावर लढवली होती कल्याण लोकसभा। 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकरांना 1 लाखांहून अधिक मतं मिळाली होती। 2010 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि त्यांचा विभाग होता गोग्रासवाडी। वैशाली दरेकरांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवले। वैशाली दरेकरांचा मनसेला त्यांनी त्यानंतर रामराम ठोकून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर वैशाली दरेकर या ठाकरे गटाशीच एकनिष्ठ राहिल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदारसंघामधला उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही, पण विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित असल्याचं सांगण्यात येतंय। समोरचं आव्हान कितीही तगडं असलं तरी आपण नेटानं लढणार आणि निवडून येणार असा विश्वास ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी व्यक्त केलाय। पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आहे, कारण शिवसेनेची परंपरा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची आणि ती संधी आज मला प्राप्त झालेली आहे। मी खरोखर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि 100% मी सांगते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाचा खासदार म्हणून मी संसदेमध्ये दाखल होणार। कधी कधी हॅट्रिक चुकते, वाटत असतं बॉलर हॅट्रिक घेईल, परंतु समोरचा बॅट्समन जर त्यांच्यासाठीच पण नवीन असेल आणि किंवा तो जर जुना जाणता असेल तर मला वाटतं हॅट्रिक चुकते, तर यावेळेला शक्यता तीच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।